हॅलो नमस्कार। तर ही मराठी मुलगी आज तुम्हाला घेऊन निघालेली आहे UK मधलं एक नवीन शहर दाखवायला। आपण निघालेलो आहोत नॉटिंगहॅमला। तर चला निघूयात आपल्या हिडन जेम डेस्टिनेशनला, नॉटिंगहॅम सिटीला। लंडनहून आम्ही बस घेतली आणि बसने साधारण आपण 3 तासात नॉटिंगहॅमला पोहोचतो। प्रसिद्ध आहे रॉबिनहूड साठी सुद्धा। रॉबिनहूडच्या गोष्टी आपण लहानपणी बऱ्याच जणांनी वाचलेल्या सुद्धा असतील। रॉबिनहूड एक फिक्शनल कॅरेक्टर आहे का रिअल आहे हे बऱ्याच जणांना माहिती नाहीये। रॉबिनहूड सारखाच माणूस खरं तर होऊन गेला इथे असं बरेच लोक म्हणतात। त्याचं नाव मात्र रॉबिनहूड नव्हतं आणि तो जेव्हा इथे राहिला आजूबाजूची खेडी गावं आणि तो ज्या जंगलात रपून राहिला होता ते सगळं नॉटिंगहॅमशायरच्या आजूबाजूला आहे असं बऱ्याच वेळेला समजलं जातं। आणि आता इथे आपण पॅलेसेस, सिटी ऑफ केव्स असं बऱ्याच गोष्टी आता इथून आपण पाहायला निघणार आहोत। 19व्या शतकापर्यंत ब्रिटनमध्ये अतिशय गरीब परिस्थिती होती आणि अत्यंत हलाखीत राहणारी गरीब लोक या केव्समध्ये म्हणजे नॉटिंगहॅम शहराच्या खालती राहायची। यासाठी या केव 11व्या शतकापासून बांधण्यात आलेल्या होत्या। या केव अजूनही जपून ठेवल्या आहेत। सध्या त्या टुरिस्ट अट्रॅक्शन म्हणून आहेत। साधारण 11व्या शतकापासून ते 15व्या-16व्या शतकापर्यंत अत्यंत हलाखीचे जीवन जगणारी लोक या केव्हमध्ये राहत होते। केव्स बघून थकलो होतो। केव्स बऱ्याच मोठ्या होत्या आतमध्ये आणि डिसेंबर महिना असल्यामुळे थंडी पण होती, म्हणून ब्रिटनमध्ये अतिशय कॉमन रेस्टॉरंट असलेल्या कॅफे नीरोमध्ये आम्ही छानपैकी कॉफी घ्यायला आलो। कॉफी आणि केक घेऊन आता पुढचं नॉटिंगहॅम बघायला निघणार।
सुप्रभात, गुड मॉर्निंग, नमस्कार। आजचा दिवस छान क्लिअर सनी डे म्हणजे स्वच्छ सूर्यप्रकाश असलेला उजाडलेला आहे। काल पाऊस होता। आता मी उभी आहे वॉलटन पार्क या एरियामध्ये। नॉटिंगहॅम सिटीपासून साधारण 15 मिनिटाच्या अंतरावर हा पार्क आहे। मुख्यतः डिअर पार्क म्हणून हा पार्क ओळखला जातो। डिअर पार्क म्हणजे इथे हरणं दिसतात। बघूया, होपफुली आपल्याला काही हरणं दिसली तर। मला आता एक समोर दिसतंय, पण एकच हरिण आहे, आपण ते बघूयात। आणि माझ्या मागे जी वास्तू आहे ती नॅचरल हिस्ट्री म्युझियम म्हणून वास्तू आहे। त्याला वॉलटन हॉल असंही म्हणतात। साधारण 500 ते 600 वर्ष जुनी एलिझाबेथियन स्टाईल जॉर्जियन शैलीतली ही वास्तू आहे आणि सध्या ती नॅचरल हिस्ट्री म्युझियम आणि इंडस्ट्रियल म्युझियम म्हणून वापरली जाते। आता आपण ते इंडस्ट्रियल म्युझियम आणि नॅचरल हिस्ट्री म्युझियम हे सुद्धा आतून बघणार आहोत। हॅलो, मग मी आता उभी आहे नॉटिंगहॅम कासलवर। कासल हा शहराच्या मध्यवर्ती भागात आहे। कासल रॉक म्हणजेच शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या डोंगरावर साधारण 50 मीटर उंचीवर कासल बांधलेला आहे। माझ्या मागे तुम्ही बघता आहात 9व्या शतकात विल्यम द कॉन्कररने पहिल्यांदा हा कासल बांधला। त्याच्यानंतर 15व्या शतकात याची पुनर्बांधणी झाली। पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात सुद्धा याचा वापर झाला। सध्या इथे म्युझियम आहे। आपण आता ते म्युझियम बघणार आहे, कासल आतमधून बघणार आहोत। आणि शहराची स्काय लाईन म्हणजे शहराचा देखावा दोन्ही बाजूंनी इथून खूप सुंदर दिसतो, तो पण आपण इथून बघणार आहोत। नॉटिंगहॅमशायरचा फिक्शन हिरो म्हणून रॉबिन हुड जरी प्रसिद्ध असला तरी त्याचं कोणतंही व्हिजिबल अट्रॅक्शन लोकांना दिसत नसल्यामुळे तिथला बिझनेसमन फिलिप क्ले याने कासलच्या मागे 7 फूट उंच आणि जवळपास 50 किलोपेक्षा जास्त वजनाचा रॉबिन हुडचा पुतळा उभा केला आहे। सध्या ते एक महत्त्वाचं अट्रॅक्शन आहे नॉटिंगहॅम मधलं। स्काय मिरर नावाचं स्कल्पचर अनिश कपूर यांनी तयार केलेलं इथे बसवलेलं आहे। 6 मीटर रुंद आणि 10 टन वजनाचा हा ॲक्च्युअली पॉलिश्ड स्टेनलेस स्टीलचा आरसा आहे।
तर मग नॉटिंगहॅममध्ये माझ्याबरोबर फिरताना तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. आणि पुन्हा भेटूयात या मराठी मुलीबरोबर अराउंड द वर्ल्ड विथ मराठी मुलगीच्या नवीन ऑफबीट डेस्टिनेशनमध्ये. तोपर्यंत फिरत राहा. बाय बाय.